मला प्रेम झाले, मला वेड लागले प्रेमाचे, हे गाणं मला ऐकायला फार आवडेल. वा. या ठिकाणी रोहितची ही फरमाईश ऐकूयात आणि नंतर सुसंवादामध्ये प्रश्न विचारण्याच्या आधी त्याची एक कविता पण ऐकूयात. रंग बावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा, कुंद कळ्यांना वेलींना सांगा रे सांगा. हे भास होते कसे, हे नाव ओठी कुणाचे, का सांग वेड्या मना, मला भान नाही जगाचे. मला वेड लागले प्रेमाचे, मला वेड लागले प्रेमाचे. प्रेमाचे, प्रेमाचे. जगणे नवे वाटे मला, कुणी भेटला माझा मला, खुलता कळी उमलून हा मन मोगरा गंधाळला. हा भास की तुझी आहे नशा, मला साद घालती ताही दिशा. मला वेड लागले प्रेमाचे, मला वेड लागले प्रेमाचे, प्रेमाचे, प्रेमाचे. मला वेड लागले प्रेमाचे. मला वेड लागले प्रेमाचे. श्रोतो, या सुंदर अशा गीतानंतर पुन्हा एकदा मी योगेंद्र आपणा सर्वांचं स्वागत करतो. आपण ऐकत आहात हिंदवी रेडिओ 89.6 इट रिअली साऊंड्स गुड. आणि चर्चा रंग या आमच्या विशेष मालिकेमधील आजच्या भागामध्ये राष्ट्रीय युवा दिनाचं औचित्य साधून माझ्यासोबत सुसंवाद साधतोय तो आमचा तरुण मित्र रोहन. आणि रोहनला प्रश्न विचारण्याच्या आधी त्याची एक कविता त्याच्याच आवाजामध्ये ऐकूयात श्रोते. माझी कविता बेभान तू पण हो. वेल दाराफोडून जाण्याची चाहूल कधीच लागली होती, कोणीच नाही आसपास म्हणून तीही जागली होती. मोगऱ्याच्या सुगंधाची तीही दिवाणी होती, काजव्यांच्या प्रेमकहाणीची ती सुरुवात होती. रातराणीच्या मनातील ती गोष्ट अधुरी होती, लाजोळला स्पर्श करावी एवढीच इच्छा पूर्ण होती. सूर जुळतील या मनाचे, ऋतू उमलतील या फुलाचे, फुलांच्या या भावविश्वाला गुंफून तरी घे, माळून घे वेणीत तुझ्या आणि स्वाधीन तू पण हो. आसमंती क्षितिजाच्या कवेत हरवून जा, निसर्गाच्या सहवासात बेभान तू पण हो. वा. बेभान हे स्वरचित काव्य आपण त्याच्याच शब्दात ऐकलं. रोहनला या सुसंवादामध्ये माझा पुढचा प्रश्न आहे श्रोते हो, केवळ तो कवितांवर थांबला नाही
तर त्यांनी त्याचं विश्व आणखीन विस्तारलं. आणि विवेकानंद तेच म्हणायचे, आराईज अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रीच. उठा, जागे व्हा आणि थांबू नका जोपर्यंत अंतिम ध्येय प्राप्ती होत नाही. आता अंतिम ध्येय प्राप्ती कधीच होत नाही, कारण की माणूस हा प्रत्येक क्षणी या ठिकाणी नवीन नवीन ध्येय अचीव करण्याच्या मागं लागलेला असतो. आणि असाच एक ध्येयवेडा तरुण माझ्याबरोबर आज बातचीत करतोय, रोहन भोसले. खरोखर एका दुर्गम अशा खेड्यातनं आलेला आणि स्वतःचं एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारा हा युवक, हा आमच्या युवकांसाठी प्रेरणास्रोत आहे. श्रोते हो, आज संध्याकाळी ही मुलाखत पुन्हा रिब्रॉडकास्ट होणार आहे. आवर्जून आम्ही विनंती करतो की या तरुण युवकाची मतं, विचार, त्याची प्रतिभा, त्याचं स्वतःचं काव्य हे तुमच्या इतर मित्रमंडळींना, परिवाराला या ठिकाणी आवर्जून ऐकवा. आणि जेणेकरून कसं आहे की या युवकांच्या पाठीवर जर कौतुकाची थाप पडली तर हीच माणसं उद्याचे प्रेरणास्रोत, विवेकानंदांसारखे प्रज्वल विचारांची माणसं बनवू शकतात. आता माझा प्रश्न रोहनला हाच आहे श्रोते हो, की केवळ कवितेवर तो थांबला नाही, तर त्यांनी त्याचं विस्तारलेलं जग हे पटकथा लिहिणं, त्यानंतर वेब सिरीज, सिनेमा या अत्याधुनिक टेक्नॉलॉजीच्या मध्ये कायम आणण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्याबद्दल थोडंसं विस्ताराने आमच्या श्रोत्यांना अवगत कर. हल्ली आपण पाहतो की साताऱ्यामध्ये चित्रपटाचा जी सुरुवात झालेली आहे किंवा जे बाहेरून येणारे सिरियल्स आहेत, चित्रपट आहेत, ते जास्त पसंती साताऱ्याला देतात. मग इकडचं पर्यटन असेल, इकडची गावं, इकडची माणसं ज्या पद्धतीने सहकार्य करतात, त्या विचाराला मी थोडा विचार करून असा विचार केला की माझ्या गावामध्ये कशी शूटिंग येईल, माझ्या गावातले जे घरोघरी कलाकार आहेत ते शूटिंगचा भाग कसे होतील. तर मी स्वतः पहिली एक वेबसिरीज माझ्या गावामध्ये आणली. त्या वेबसिरीजचं नाव आहे की गोष्ट लग्नानंतरची. तिचे 5 एपिसोड मी माझ्या गावामध्ये शूट केले. मग गावची घरं, तिकडची लोकं, तिकडचे रस्ते, देऊळ हे जास्तीत जास्त आपल्या फ्रेममध्ये कसं येईल आणि आपलं गाव इतर लोकांपर्यंत कसं जाईल आणि भविष्य काळामध्ये पण एखाद्याला ते लोकेशन आवडल्यानंतर इथे शूटिंग कशा येतील. कधी कधी काय असतं की कलाकाराच्या अंगी अनेक गुण असतात, पण काय असतं तो वाट बघतो की शेजारच्याने हाक मारली तरच मी ते कला माझी व्यक्त करीन. तर मी विचार केला की मीच डेअरिंग करतो. चला, मी कलाक्षेत्रात आलो, मी वृत्त लिहितो किंवा बातम्या लिहितो, मी आकाशवाणी किंवा आपल्या रेडिओ FMsवर जातो, मी शूटिंग्स आणतो. तर ह्याच्यामुळे काय होतं, युवकांना पण वाटतं आपण पण करू शकतो, की हा युवकाच्या मागे कोणी नाही आहे, हा स्वतःहून स्वयंभू पुढे लागून हे सगळं करतोय. तर आपणही जर आपल्या कलेला, कौशल्यांना जर वाव दिला, व्यासपीठ दिलं, तर आपणही आपलं म्हणणं लोकांपर्यंत मांडू शकतो. तर मी कलेला प्रथम प्राधान्य ह्यासाठी दिलं की कला ही समृद्ध करते आयुष्याला आणि प्रत्येक व्यक्तीच्या अंगी असणाऱ्या कलेला जर बोलतं करायचं असेल तर आपल्याला त्यांना एक व्यासपीठ निर्माण करून द्यावं लागेल. तर मी माझं प्रोडक्शन हाऊस आता एक रजिस्टर केलेलं आहे. तर त्या प्रोडक्शनच्या माध्यमातून जितकी पण उपकरणं, कार्यक्रम सुरू होतील, मग ते गाण्याचे असतील, शूटिंग्सचे असतील, लघुपट असतील, तर त्यातून जितके आमच्या जावली तालुक्यातले कलाकार आहेत त्यांना मी प्राधान्य देण्याचं सर्वोत्तरी काम करत आहे. वा श्रोते हो, खरोखर म्हणजे हे रोहनचे विचार ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल की एक जावलीसारख्या भागातला एक तरुण आपल्या गावासाठी, आपल्या भागातल्या युवकांसाठी या ठिकाणी प्रेरित होऊन स्वयंप्रेरणेनं या ठिकाणी त्यांच्यामधले सुप्त कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करतोय. खरोखर म्हणजे तुझ्या या प्रयत्नांना हिंदवी परिवार कायम कटिबद्ध आणि बांधील राहील आणि तू उत्तरोत्तर अशीच प्रगती करत राहा, अशी आम्ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतोय. ऐकूयात रोहितची स्वरचित एक कविता. माझ्या कवितेचं नाव आहे ओठात गुदमरणारा प्रेमाचा बोलावा. ओठात गुदमरणारा प्रेमाचा बोलावा, थरथर त्या पापण्यात डोळ्यात ओलावा. गहीवरला श्वास अंतरात रुजावा, थोडा तरी एकांत त्या मनाला द्यावा. चेहऱ्यावर भीती पण स्पंदनांची प्रीती, न कळणारा अनोळखा स्पर्श व्हावा, तो सदैव मिटीत राहावा. कधीतरी तिला त्या गोष्टींचा अर्थ कळावा, कधीतरी तिला त्या गोष्टींचा अर्थ कळावा. वा, खरोखर शब्दामध्ये किती जबरदस्त अर्थ दडलाय या. खरोखर म्हणजे रोहन, तुझ्या या प्रतिभेला खरंच हिंदवी परिवाराकडून सलाम आहे आणि तुला उत्तरोत्तर उत्तुंग असं यश मिळो हीच आमची प्रार्थना आहे. श्रोते हो, कुठेही जाऊ नका. यू आर लिस्निंग टू हिंदवी रेडिओ 89.6. इट रिअली साउंड्स गुड. योगेंद्र विल बी बॅक आफ्टर अ ब्युटिफुल सॉन्ग.
डेडिकेटेड टू द यूथ. आज राष्ट्रीय युवा दिनाचं औचित्य साधून एका युवकाबरोबर बातचीत करताना मला प्रचंड आनंद होतोय. ऐकूयात त्याचीच फरमाईश एक सुंदरशा गीताची. सैराट पिक्चरमधलं टायटल सॉन्ग. वा, युवकांना प्रचंड आवडलेला आणि त्यांनीच उचलून धरलेला सैराट या चित्रपटातलं हे गीत ऐकूयात श्रोते. अलगोज वाजन भात भलतंच झालंय आज. अलगद आली मनात पहिलीच तरणी ही लाज. हो अग झन्नानलं काळजा मंदी अन हत्ता मंदी हात आलं जी सैराट झालं जी. सैराट झालं जी. सैराट झालं जी. बदलून केलंया सारं गिरतीच सुटलंया पार. उलट भापावल्यावर
या सुंदर गीतानंतर पुन्हा एकदा योगेंद्र आपण सर्वांचं स्वागत करतोय. चर्चा रंग या आमच्या विशेष मालिकेमध्ये श्रोते पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला सांगतो ज्ञान माहिती मनोरंजनाचं हे नवीन व्यासपीठ सातारकरांना या ठिकाणी उपलब्ध करून देताना आम्हाला असीम असा आनंद होतोय. आणि नवीन वर्षामध्ये नवीन संकल्प आणि नवीन रंगामध्ये या ठिकाणी हिंदवी वेगवेगळ्या रंगांनी या ठिकाणी बहरतंय. आणि तुमची साथ, तुमचा समर्थ असा आशीर्वाद, स्नेह, प्रेम आणि तुमच्या प्रतिक्रिया यामुळे आम्ही भारावून गेलेलो आहे. आणि तुमच्या ऋणातनं उतराई होणं अशक्य आहे श्रोते हो. पण लक्षात ठेवा, दर रविवारी मी भेटायला येणार आहे योगेंद्र एक नवीन व्यक्तिमत्वाला घेऊन आमच्या चर्चा रंग या विशेष लोकप्रिय मालिकेमध्ये. आज जागतिक नाही तरी जागतिक मान्यता प्राप्त अशा 2 उत्तुंग व्यक्तिमत्वांचा जो जयंती नुकतीच पार पाडली 12 तारखेला जानेवारीमध्ये. जागतिक नाही म्हणता येणार, पण ती जागतिक नाही त्याच्याही पलीकडे त्यांनी ज्या त्यांच्या कर्तृत्वानी त्यांच्या सीमा पार केलेल्या अशा राजमाता जिजाऊ महाराज आणि सोबत स्वामी विवेकानंद या आदर्श व्यक्तिमत्वांच्या साठीचा हा 12 जानेवारीचा राष्ट्रीय युवा दिनाचं औचित्य साधून माझ्यासोबत रोहन या ठिकाणी सुसंवाद साधतोय. श्रोते हो, माझा पुढचा प्रश्न रोहनला हाच आहे की समाजामध्ये या ठिकाणी आज जेवढा काही स्पॅन तो सामाजिक प्रबोधन करतोय त्याच्या कलेच्या माध्यमातून असेल किंवा इतर कुठल्याही त्याच्या ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून, युवकांच्या मध्ये सध्या एक थोडंसं नैराश्याचं वातावरण आपल्याला दिसत आहे. म्हणजे शिक्षणांच्या डिग्र्या भरपूर आहेत, पण वास्तवामध्ये रोजगाराची समस्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर आवासून उभी राहिलेली आहे. आणि मग येणारं नैराश्य, मरगळ आणि मग त्यातनं आत्महत्यांसारख्या विचारांनी या ठिकाणी कुठंतरी स्वतःचं जीवन संपवण्यासारखे विषय हे युवकांमध्ये अलीकडे दिसत आहेत. व्यसनाधीनतेचा प्रश्न आवासून उभा आहे. दारिद्र्य तर आहेच, पण या सगळ्यांना टॅकल करताना हा उद्याचा जो काही उषक्काल आहे त्या उषक्कालाच्या दृष्टिकोनातनं प्रेरित होऊन तुझ्यासारख्या युवकांनी या ठिकाणी केलेले प्रयत्न जे आहेत, तर हे जे समाजामध्ये दिसतंय ह्याला कारणं काय आहेत आणि त्या दृष्टीनं त्याचं परिशीलन करण्यासाठी, त्याला कुठंतरी त्याचं निराकरण करण्यासाठी काय प्रयत्न केले गेले पाहिजेत किंवा युवकांनी स्वतःला कसं तयार केलं पाहिजे याच्याबद्दल थोडंसं तुझं प्रामाणिक मत सांग. तुम्ही अगदी बरोबर बोलला. ही आत्ताची भारताची एक वास्तव आहे. मी स्वतः एक युवक आहे. मी त्या समस्यांमधून गेलेलो आहे. बेरोजगारी काय असते ही स्वतः अनुभवलेली आहे. नैराश्य तुम्ही म्हणलात की खरोखर ज्या वयात तुम्ही डिग्री घेता, तुमचे पालक तुमच्यावर खर्च करतात आणि त्याच्यानंतर तुम्ही मग प्लेसमेंटसाठी विविध कंपन्यांमध्ये जाता, तिकडची परिस्थिती लक्षात येते. MBA झालेल्या विद्यार्थ्याला कळतं की नुसतीच माझ्याकडे डिग्री आलेली आहेत पण पुढून कुठल्याही MNC कंपन्या दाद देत नाही. तर नैराश्य हे येत असतं युवकाच्या वाट्याला. मी एक स्वतः युवक आहे, मी अनुभवलेला आहे हा सगळा काळ. पण आज भारताची जी आपली व्यवस्था पाहिलीत तर नवं तंत्र या भारतामध्ये येत आहे. आणि मला तर युवकांना हे सांगायचं आहे की जी गर्दी सांगते ना, समजा आता पूर्वी आपण माझ्या काळी ITIला स्कोप होता तर सगळी गर्दी ITI कडे जात होती. प्लेन ग्रॅज्युएशन तर प्लेन ग्रॅज्युएशन, स्पर्धा परीक्षा तर स्पर्धा परीक्षा, सरळ भरती सेवा तर सरळ भरती सेवा. म्हणजे आपल्याला आपल्या डोळ्यासमोर दिसणारे जे काही करिअर्स आहेत ना, आपण त्यालाच भारतामध्ये एवढेच करिअर्स अवेलेबल आहे असं आपण समजतो. पण तसं नाही आहे. आंतरराष्ट्रीय जागतिकीकरण, ग्लोबलायझेशनचा जर विचार आपण केला तर खूप मोठे मोठे, जसं आपलं आता उदाहरण, एखाद्या युवकाला का नाही वाटत की रेडिओ जॉकी व्हावं, एखाद्या युवकाला का नाही वाटत साऊंड इंजिनियर व्हावं, एखाद्या युवकाला का नाही वाटत की मी पण वादन क्षेत्रामध्ये पुढे यावं. तर काय प्रॉब्लेम आहे की भारतामध्ये मोटिवेशन जे आहे ना त्या युवकांना हे झालं पाहिजे. काय झालंय, वादकाचा मुलगा हा हे विचार नाही करते की माझा मुलगा पण, मी तबला वाजवतोय ना तर माझा मुलगा तबला वाजवेल. कारण की असं कुठेही घराघरामध्ये असं वातावरण तयार होत नाहीये. तर भारतामध्ये केवळ नोकरीपुरतंच विचार न करता ग्लोबल, म्हणजे आज यूट्यूब एक अशी प्लॅटफॉर्म आलेला आहे की तुम्ही इथे बसून प्रॉडकास्टच्या माध्यमातून जगाला उद्देशून काही सांगू शकता. किंवा इम्पोर्ट एक्सपोर्ट ज्या गोष्टी आहेत अशा आपण नवीन नवीन काहीतरी तंत्र आता शिकलं पाहिजे. कारण की काय होतंय, भारत आता आपण युवकांचा देश आहे. आज सगळ्यात मोठे युवक भारत देशामध्ये 25 ते 33 वयोगटातला
50% जास्त युवक 192 देशांमध्ये फक्त भारतात राहतो. आणि जगाचा विचार जर केला तर आपल्या तरुणांना आता आपण बघतो की अमेरिकेमध्ये जवळपास 40%च्या वरती डॉक्टर भारत देशातूनच विद्यार्थी जातात. तर मला असं वाटतं की इतरही क्षेत्रांमध्ये युवकांनी लक्ष दिलं पाहिजे. केवळ 5,000 जागा निघतात, 40,000 अर्ज येतात, 10,000 जागा निघतात, 12 लाख अर्ज येतात, असा न विचार करता थोडं थोडं आपण आपल्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत. आपण करिअरच्या नवीन नवीन वाटा शोधल्या पाहिजेत. करिअर एवढंच नाही, आज आपण बघतो की नासासारख्या ऑर्गनायझेशनमध्ये भारतातले किती सायंटिस्ट असतात. तर आपण तिथेही लक्ष दिलं पाहिजे. तर आपण नैराश्यावर मात करू असं मला वाटतं. वा, काय सुंदर मौलिक असा सल्ला आहे खरोखर. म्हणजे एक प्रतिभावान युवक, एक कलाकार या ठिकाणी त्याचे मतं जी मांडतोय ते ऐकून खरोखर मी पण धन्य होतोय. त्यांनी फार सुंदर विवेचन केलं. रोहन आत्ता म्हणला की एक्सपांड युअर होरिझन. तुम्ही तुमच्या विचारांच्या कक्षा जेवढ्या रुंदावाल तेवढं जग सुंदर दिसायला लागतं. त्यामुळं श्रोतेहो, आज या जागतिक नाही म्हणता येणार पण राष्ट्रीय युवा दिनाचं औचित्य साधून जी काही रोहनबरोबर मी सुसंवाद साधतोय, ज्याच्यामध्ये माझ्या नजरेमध्ये अत्यंत अलौकिक असं काम केलेला आणि हिंदू धर्माची पताका देशामध्ये जगामध्ये त्यांनी अगदी अभिमानाने फडकवली असे स्वामी विवेकानंद, ज्यांनी फक्त 39 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जगाला एक भारतीय किंवा हिंदुत्वाचा जो संदेश दिला तो अजरामर संदेश देणारा असा हा युगपुरुष. त्यानंतर अनेक अशी माणसं भारतीय संस्कृतीने दिलेली आहेत, ज्याच्यामध्ये जे कृष्णमूर्ती आहेत, अशी अनेक तत्त्वज्ञ आणि तत्त्वचिंतक यांचा हा देश, जिथं नररत्नांची खाण म्हणून ओळखला जातो, असा हा देश, विश्वगुरू होऊ पाहणारा आमचा देश, राष्ट्र निर्मितीसाठी खरोखर झटणारे आमचे विद्यमान पंतप्रधान आणि सर्वजण, आणि येऊ घातलेले 26 जानेवारी आणि त्याचबरोबर उद्याच्या हिंदू धर्म संस्कृत्यांचा अत्यंत महत्त्वाचा असा पवित्र सण म्हणजे मकर संक्रांती, त्याच्यासुद्धा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. सुसंवाद सुरू ठेवतो योगेंद्र, पण तत्पूर्वी ऐकूयात त्याच्या आवडीचं एक गीत. सरसुखाची ही श्रावणी हे गाणं. स्वरसुखाची ही श्रावणी. श्रोते ऐकूयात हे रोहनच्या आवडीचं गीत. सुसंवाद सुरू ठेवतोय योगेंद्र. विल बी बॅक विदिन अ फ्यू मिनिट्स. You are listening to Hindavi Radio 89.6. It really sounds good. गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना. होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना. गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना. तोल माझा सावरू दे थांबना. सरसुखाची श्रावणी ही नाचरावणी बहा. गुंतला दूर फिरुनी आज वेळाची बहा. पावऱ्या माझ्या मनाचे उलगडे नावागणे. पुसवणे होते खरे की
हे नव्याने गुंतणे वाटतो आता, वाटतो आता उन्हाच्या उंबऱ्याशी चांदवा, उंबऱ्यापाशी उन्हाच्या चांदवा. सरसुखाची श्रावणी की नाच रावळी बहा, गुंतल्या तुरती वाजवे माझी बहा. सरसुखाची श्रावणी की नाच रावळी बहा, गुंतल्या तुरती वाजवे माझी बहा. श्रोतो, या सुमधुर गीतानंतर पुन्हा एकदा मी आपणा सर्वांचं स्वागत करतो आणि चर्चा रंग या आमच्या विशेष लोकप्रिय मालिकेमध्ये आज माझ्यासोबत एक युवक रोहन बातचीत करतोय. आणि रोहनला माझा पुढचा प्रश्न आहे की जसं आपण स्वामी विवेकानंदांचं स्मरण करतोय तसंच परवा दिवशी म्हणजे दिनांक 12 जानेवारी रोजी या राजमाता जिजाऊ माँसाहेबांची सुद्धा जयंती होती, ज्यांनी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटवली, विचारांनी प्रेरित केलं, मार्गदर्शन केलं आणि मग खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. आज 77 साजरा करणारा माझा देश आणि या देशाला खऱ्या अर्थाने जर स्वातंत्र्याचा खरा जर पहिला उठाव कोणी केला असेल तर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी आद्य क्रांतिकारक म्हणतो मी त्यांना. त्यांनी जे करून दाखवलं त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य म्हणजे काय कळलं. आणि ती ज्योत पेटवणारी ती माता म्हणजे ते केवढं मोठं उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. तर मला तुला हा प्रश्न विचारायचा आहे त्या दिनाचं औचित्य साधून की सध्या महिला सबलीकरण, महिला सक्षमीकरण हे विषय चर्चिले जातात. 3 जानेवारीला आपण राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला. आपल्या सातारा जिल्ह्यातल्याच असणाऱ्या आपल्या सावित्रीबाई फुल्यांचं स्मरण केलं, त्यांचा विचारांचा जागर केला. आज खऱ्या अर्थाने ही गरज आहे. तुला काय वाटतं? कारण की महिला युवती विशेषत्वानी, कारण की युवा दिनाचं औचित्य साधून आपण सुसंवाद साधतोय, त्यामुळे युवती अलीकडच्या आणि त्यांनी केलेली प्रगती आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये अजून काही सुधारणा काय अपेक्षित आहे तुझ्या नजरेमध्ये? खरी गोष्ट आहे की आज महिलांनी जो काय विकास केला या देशामध्ये, की आपण बघतो की राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त खरं तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि अस्तित्वाचा विचार जर कोणी केला असेल तर पहिला जिजाऊ मातांनी केला आहे. शिवरायांना घडवण्याचं कार्य हे त्यांनी लहानपणापासून त्यांच्यावर केलेले संस्कार असतील, त्याच्यातून शिवाजी महाराज घडले आणि त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. तर एक आई आपल्या मुलाला जे संस्कार देते ते संस्कार राष्ट्रासाठी समर्पित असतात आणि ते आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या भारतातील महिला विकासात्मक कार्य करत आहेत. मग ते शैक्षणिक असो, धार्मिक असो, राष्ट्रीय स्तराचं असो. आपण बघतो की आता नासामध्ये पण कल्पना चावला, त्यानंतर आपल्या देशाच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी, किरण बेदी, असे असंख्य उदाहरण आपल्याला समाजामध्ये दिसतात जे राष्ट्रसेवेसाठी पुढे आलेत. आणि ही प्रेरणा जी असते ना, ही पिढ्यानपिढ्या प्रत्येक स्त्रीच्या अंतर्मनात रुजलेली आहे की हा देश स्त्रियांचा देश आहे. ह्या देशाचा जर आपण विचार केला तर ह्या देशामध्ये बचत गट नावाची जी ऑर्गनायझेशन चाललंय, कुठलाही बचत गट पुरुषांनी यशस्वी केलेला आहे असं आपल्याला कुठेच उदाहरण बघायला मिळत नाही. तो महिलांनीच यशस्वी केलेला आहे. ह्याचा अर्थ काय की आर्थिक साक्षरता खऱ्या अर्थाने या देशात कुणी रुजवली असेल तर ती महिलांनी रुजवली. तुम्ही बघा खेडेगावांमध्ये जितके पण उपक्रम होतात, महिलांचे उपक्रम, ते पूर्णपणे यशस्वी झालेले आपण पाहिलेले आहेत. म्हणून मला असं वाटतं की सावित्रीबाई फुले असतील, राष्ट्रमाता जिजाऊ असतील, ह्या सर्वांचा आदर्श लक्षात घेऊन महिला आपल्या देशाला पुढे घेऊन जात आहेत. आणि त्याच्यामध्ये पुरुषप्रधान संस्कृतीने पण त्या स्त्रियांच्या पाठीमागे कणखरपणे उभे राहिलं पाहिजे.
त्यांना आर्थिक विकास असेल किंवा त्यांचा सामाजिक विकास असेल, मानसिक विकास असेल, त्याच्यामध्ये आपण हातभार लावला पाहिजे. आपण आपल्या कुटुंबातल्या स्त्रियांना साक्षर केलं पाहिजे आणि समृद्ध केलं पाहिजे. त्यांच्यामध्ये जो नैराश्य असेल, भीती असेल, अरे हे काम मी करू शकत नाही, तर केलं पाहिजे. आता आपण बघतो ऑलिम्पिकमध्ये महिलांचा सहभाग फार वाढलेला आहे. मग कुस्ती असेल, आपलं आता मला वाटतं कबड्डी हा पण खेळ भारताचा आंतरराष्ट्रीय झालेला आहे. मग कबड्डीमध्ये पण महिलांचा समावेश वाढलेला आहे. क्रिकेट खेळामध्ये पण आपण बघतो की महिलांची आता आपली टीम वर्ल्ड कप जिंकून आलेली आहे. तर मला फार आनंद होतो, या ज्या देशामध्ये मी राहतो त्या देशातल्या महिला गोल्ड मेडल आणतात आहेत, आपली नाव, आपली कीर्ती या देशाची वाढवतात आहेत. तर मला ह्याचा फार आनंद होतो. आणि हे एक कवी म्हणून मी पण माझ्या प्रबोधनातून महिलांचा साक्षरतेचा असेल विषय किंवा त्यांच्या विकासात्मक विषय असेल तो प्रबोधनातून मांडत जाईल. वा, सुंदर. खरोखर म्हणजे हा तुझा संकल्प तळी जाओ रोहन. आणि श्रोते हो, नक्कीच हे विचार इतके सुंदर आहेत की हे विचारांचं जर खऱ्या अर्थाने समाजामध्ये परिवर्तित जर झाले तर भारताला विश्वगुरू होण्यापासून कोणीही रोखणार नाही. श्रोते हो, हा सुसंवाद अंतिम टप्प्याकडे मी नेतोय, पण तत्पूर्वी मला विनंती करावीशी वाटते आमच्या तरुण मित्राला रोहनला की त्यांनी त्याची एक कविता आमच्या श्रोत्यांना ऐकवावी. नभातून उतरून ओल्या चिंब सरी, वाहत वाहत झऱ्यातून निसर्गाच्या मनातील हितगुज सांगत आल्या नदीच्या तनामनातून. निसर्गही आपले गाणे पाखरांच्या चोचीतून गात असे, कधी मोर पुसाऱ्यातून, कधी इंद्रधनुतून नव्या ऋतूची ओळख करून देत असे. निसर्गाचा सहवास एकांत नयनरम्य दृश्य लोभनीय वाटत असे, माझ्या कवी मनाला कायम व्यक्त करण्यासाठी जागवत असे. वा, खरोखर म्हणजे रोहनच्या या स्वतःच्या स्वरचित काव्यातून खऱ्या अर्थाने हा राष्ट्रीय युवा दिन, हा युवकांच्या प्रति समर्पित करण्याचा आणि त्या विचारांचा जागर करण्याचा जो संकल्प आम्ही सोडलेला होता. खरं तर अर्थार्थी रोहनची माझी अशी काही पूर्वीची फार मोठी ओळख नाही आहे. एका स्नेहानी, एका सुहृदानी, एक आमचे भांबुरे सर म्हणून YC कॉलेजमध्ये त्यांनी मला रेफरन्स दिला की म्हटले, सर हा एक युवक आहे, हा धडाडीचा आहे, हा काहीतरी करू इच्छितो, समाजामध्ये काहीतरी प्रबोधन करतोय आणि त्याचं कार्य खूप चांगलं आहे. जरा विचार करा, हिंदवीमध्ये चर्चा रंग ही जी लोकप्रिय मालिका झाली त्याच्यामध्ये आम्ही कायम हाच प्रामाणिक प्रयत्न केला की विविध क्षेत्रातली अशी दिग्गज मंडळी की ज्यांचे अंतरंग या ठिकाणी या माध्यमाद्वारे, या व्यासपीठाद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा संकल्प होता. त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी पण ठरलो आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून आपण दर आठवड्याला भेटणार आहोत श्रोते हो. त्यामुळं पुढच्या आठवड्यामध्ये योगेंद्र विल बी डेफिनेटली विथ डिफरंट आयडेंटिटी अँड डिफरंट पर्सनॅलिटी. कुठेही जाऊ नका श्रोते, यू हॅड ट्यून इन 89.6 हिंदवी रेडिओ. साऊंड्स गुड. ऐकूयात एक सप्रेम गीत. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. कितीदा झुरावे
तुझ्याच साठी कितीदा म्हणावे तुझे गीत उठी, कितीदा चुरावे तुझ्याच साठी कितीदा म्हणावे तुझे गीत उठी, कितीदा सुकूनी पुन्हा फुलावे, कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वहावे, कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. किती हाक द्यावी तुझ्या मनाला, किती थांबवावे मी माझ्या दिलाला, किती हाक द्यावी तुझ्या मनाला, किती थांबवावे मी माझ्या दिलाला, किती दारडूनी जीवानी हसावे, कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वहावे, कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वहावे, कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. या सुमधुर गीतानंतर पुन्हा एकदा आपणा सर्वांचं श्रोते हो मी स्वागत करतो. मी योगेंद्र आपणासोबत आणि चर्चा रंग या आमच्या विशेष सदरामध्ये आज युवा दिनाचं औचित्य साधून रोहन भोसले या एका प्रतिभावंत अशा कलाकाराबरोबर मी सुसंवाद साधतोय आणि खऱ्या अर्थाने हा जागर आहे युवकांच्या शक्तीचा, युवकांच्या प्रेरणेचा. पुन्हा एकदा स्मरण करतोय आणि विनम्र अभिवादन करतोय राजमाता जिजाऊ साहेबांना आणि सोबत स्वामी विवेकानंदांना, तसंच श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक दिन